हे बघा आता आहे ना आमचे पाहुणे आहेत आणि आम्ही सगळ्या पाहुण्यांनी मिळून ना हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सगळेच आम्ही एका ठिकाणी जमणार आहे आणि मी तिथं तयार झाली. मला लवकर बोलवलं होतं पण काही कारणामुळे मला उशीर झाला तर मी घाई खूप म्हणजे पटकन आवरली. तर कशी वाटते सांगा. हे बघा साधी सिंपलच साडी आहे कारण माझ्याकडे साड्या पण नाहीये आणि तयार वगैरे झाले. तिथे गेले तर मला जर चांगल्या गोष्टी असल्या काही शेअर करण्यासारखं आणि जर काही परवानगी दिली तर नक्की शेअर करीन आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करीन. आणि मी कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मला सुद्धा हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे तर ठरवीन ते सुद्धा एवढे 1-2 दिवसात करणार आहे. तर चला दाखवू देईन तुम्हाला. इकडून दिसत आहे. हा हे बघा. तर बघा आपली दीदी किती छान दिसते. हा तर चला बघा किती भारी वाटतंय ना. साधं सिंपलच आवरलेलं आहे मी आणि चालले आता. आपल्या झाडाला फुलं किती आले ते पण दाखवते. ती फुलं आलेली झाडाला. किती सुंदर फुलं आलेत. एका झाड 4, 5 आलेले. पेरूचं झाड बघा किती भारी आले. हाय करा सपोर्ट करा. चा व्लॉग तुम्ही ना पूर्ण बघा बरं का. खूप असं छान आणि मस्त व्लॉग आहे कारण माहितीये का जेवढे आमचे पाहुणे रिलेटिव्ह आहेत ना सगळे ह्या व्लॉग मध्ये आहेत. म्हणजे आमच्या अहिल्यानगरमध्ये जेवढे आजूबाजूला आमच्या एरियाचे आहे ना सगळे यामध्ये आलेले आहेत आणि खुशीने आलेले आहेत. आणि ना खूप असं आम्ही सगळ्या महिलांचा कार्यक्रम होता हा आमचा हळदी कुंकाचा आणि छान भेट वगैरे झाली. मस्त सगळे आलो बसलो आणि छान असं ह्या त्यांनी सगळी तयारी वगैरे केलेली होती. आणि मला त्यांनी लवकर बोलवलं होतं पण काय झालं काही कारणामुळे मला पण लवकर जाता आलं नाही कारण तुम्हाला माहिती माझ्या मागे तर क्लास आणि ते नसतात. सगळ्याच बिझी आहे मीच नाही बरं का. पण खरंच मला वाईट वाटलं कारण मी ज्या टायमिंगला सांगितलं त्या टायमिंगला जाऊ शकले नाही. आणि म्हटलं पण चला जाऊ दे आता गेलोय तर पटापटा त्यांना थोडीशी मदत करूया. मदत करायला सुद्धा काहीच राहिलेलं नव्हतं कारण सगळं त्यांनी आवरलेलं होतं. अगोदरच सगळं केलेलं होती तयारी. आणि मग सगळ्यांचे मस्त गप्पा वगैरे चालू झाल्या. आणि आता तुम्हाला तर माहित आहे सगळीकडे सध्या ट्रेंडिंग काय चालू आहे तर सगळे रील्स चालू आहे. संक्रांतीचे रील्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये भरपूर अशा लेडीज एकत्र येतात छान छान रील्स बनवतात. आणि मग आमच्या डोक्यात ते जेव्हा आम्ही सगळ्या जमलो ना छान आणि मस्त अशा रील्स वगैरे काढू आणि मस्त तेवढे एक आठवण राहते थोडंसं एन्जॉय होतं काहीतरी. आणि माझ्या बाबतीत आहे ना नेहमी असं होतं की का सगळे जेव्हा एकत्र जमतो ना काहीतरी गोष्टी मी विसरून जाते किंवा ध्यानातच राहत नाही. अगोदर खूप असं प्लॅनिंग केलेलं असतो काय करायचं काय नाही काय ठरवायचं काय नाही आणि टायमिंगला आलं ना सगळं विसरून जाते. तर असं सुद्धा होतं बघा. तरी पण मी म्हटलं आपण 1-2 महिना रील्स काढून नेमकं मला माझ्या फोनने काय केलं धोका दिला. कारण काय झालं तुम्हाला सांगते दीदीने 1-2 रील्स काढल्या आणि त्या फोनमध्ये सेव्हच झाल्या नाही. असं पण होतं कोणाच्या फोनमध्ये असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एवढ्या सगळ्याजणी उभं राहणं पुन्हा शूट करणं आणि मग म्हटलं दीदी मला म्हटली मग मी याच्यात रीलच सेव्ह झाली नाही. म्हटलं जाऊ दे आता म्हणू पण नको जेवढे 1-2 झालेले आहे तेवढंच घे म्हटलं. आणि तेवढं मी ना जेवढ्या रील्स आम्ही केल्या होत्या ना तेवढ्या पण मी टाकलेल्या आहेत शॉर्ट ब्लॉग म्हणून. तर नक्की शॉर्ट ब्लॉग बघा आणि तिकडे सुद्धा सपोर्ट करा. हळदी कुंकाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय माहिती आहे का आम्ही सगळं जवळ आसपास राहिलो आहोत पण जास्त आमची जवळजवळ आम्ही 10-10, 15-15, 20-20 वर्षापासून इतर आजूबाजूला राहिलो आहोत. म्हणजे आणि आमचा जो समाज आहे ना लोणारी समाज एकदम थोडासा आहे म्हणजे कमी घर आहेत जादा नाही आहे. आणि मग त्यामुळे होतं आता हे जेवढे पाहुणे रावळे आहेत ना राहिला आपलेवाले तर सगळे आजूबाजूला राहिला आहे पण कधी आमच्या भेटीगाठी होत नाही आणि कधी माहीत पण नाही कोण आहेत. जेवढे ठराविक 2-4 घरं आहेत ना तेवढीच माहीत आहे बाकीचे जास्त कोणी माहीत पण नाही आहे. तर हे हळदी कुंकामुळे काय होईल जे आपल्याला माहिती नाही त्यांची सुद्धा माहिती होईल ओळख होईल आणि मग आपल्यालाच माहीत होतात ना. कधी आपल्या जवळून गेलं तरी आपल्या समजणार नाही हे आपल्या समाजाचे आहेत म्हणून असं पण होतं कधी कधी. त्याच्यामुळे मग आम्ही हा कार्यक्रम ठरवलेला होता. आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे ना तर त्या दुसऱ्या ताई आहेत ना म्हणजे 2-3 जणांनी यांनी मिळून केलेलं होतं. मला तर काही माहीत नव्हतं. मला त्यांनी फक्त कॉल करून सांगितलं मी तयार झाले होते म्हटलं चालेल. आणि सगळं नियोजन वगैरे सगळं खरेदी वगैरे सगळं त्यांनी स्वतःहून घेऊन आलेले आहेत.
तर त्यांनी म्हणजे जास्त त्यांनाच ह्या गोष्टीसाठी मेहनत करावं लागली. आम्ही काही नुसतं गेलो ना आलो असं झालेलं आहे. तर वाहनासाठी बघा मस्त छान आणि ताट वगैरे इतकं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. फुलांचं खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं. तिळाचे लाडू, मस्त तीळ होती आणि असे हे डबे आहेत ना, हे वाणाला आणलेले होते वाटायला. सगळ्यांनी एकमेकीला हळदी कुंकू लावलं, छान असं वाण दिला, भारी वाटलं बघा. आहे ना शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा, खूप असं छान आणि मस्त आहे. कारण आहे ना सगळ्यांनी असे भारी मस्त उखाणे घेतलेले आहेत ना, असं म्हणजे नक्की तुम्ही कधी ऐकलेले नसेल असे सुद्धा उखाणे आहेत. कारण मी सुद्धा असे काही काही उखाणे आहेत ना पहिल्यांदाच ऐकलेले आहे, भारी घेतलेले आहे बरं का. तर शेवटपर्यंत व्लॉग कंटिन्यू बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि ना आता सगळ्या एकमेकीला हळदी कुंकू लावायचं काम चालू आहे. कारण भरपूर जणी होतो ना आम्ही, तर काय करत आहे दोघी दोघी एकमेकींना लावत आहे, म्हणजे होऊन जाईल, जास्त गोंधळ पण होणार नाही म्हणून. नाव घे ना ग. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण सुमित्रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. हळदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे लक्ष्मण पाटलांचं नाव घेते हळदी कुंका पुढे. अरे वा. चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत. अनिलराव गेले पंढरपूरला तर मला नाही केलं. बोला नाव घ्या घ्या पटकन घ्या. इंग्रजीत चंद्राला म्हणतात म्हणून धनंजयरावांचं नाव घेते निंबाळकरांची सून. फोटो घ्यायचंय ना ते आता ना. वडिलांची माया आईची खुशी कमलेश्वरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. मुंबईत पडला पाऊस, नदीत आला लोंढा, बापाने दिला हुंडा, भावाने घेतली साडी, मामान केला आहे दत्त पाटलांचे जीवनासाठी सोडले मी माय. लावत होते कुंकू त्यात सापडले लावत होते कुंकू त्यात सापडले मोती दत्ता पाटील माझे पती मी त्यांची सोबत. बोला नाव. तुळस तुळशीला लावते दिवा, अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा, शंकररावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. अहिल्यानगरमध्ये आमच्या समाजाच्या माजी महापौर आणि नगरसेविका शालिनीताई ढोणेताई आहेत, ह्या आलेल्यात आणि यांचा आम्ही सगळ्यांनी मिळून सत्कार वगैरे केला. हळदी कुंकाच्या दिवशी त्यांना वाण वगैरे पण दिले, सगळ्यांनी मिळून घेतलेलं होतं हे. तर कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा. असं छान असा कार्यक्रम झाला, ताईने त्यांचा सत्कार वगैरे पण केला. आम्ही मस्तपैकी सर्व महिलांनी, त्याने आम्हाला आश्वासन पण दिलं की तुम्हाला अडचण काही आलं तर तुम्ही म्हणजे आमच्याकडे येऊ शकतात. आणि मग एवढं त्यांचं बोलणं ऐकूनच आम्हाला सगळ्यांना भारी वाटलं. आणि मग आता दूध वगैरे केलं होतं, मसाला दूध वगैरे होतं, तर त्याच्याबरोबर गप्पा पण चालू होत्या. गरम गरम आहे. आणि कसं बनवलंय? कसं बनवलं? खूप मेहनतीनं. खूप मेहनतीने. त्याच्यामध्ये बदाम काजू परत सांगते विलायची परत दूध परत चारोळी सुंठ मसाला दूध तयार केलेले. वरती बघा. आज आमच्या इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे लोणारी समाजाचा. सांग ना त्याला काही, आपल्या समाजाची ओळख झाली पाहिजे. माझं नाव छाया लक्ष्मण शिल्लक, इथंच राहते फुले कॉलेज जवळ. नाही ना शिल्लक बोला हा इकडे बघा. नाही ना शिल्लक बोला. हा आपल्या ताईन त्यांचं आहे ना शेड्यूल एकदम बिझी असतं बघा, पण तरी पण त्या वेळात वेळ काढून आल्या, आमच्या सर्व महिलांसोबत थांबल्या, त्यांनी नाश्ता वगैरे केलं, तर आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आणि ताईन त्यांचं खरंच मनापासून आम्ही सर्व म्हणजे सगळ्या जणींकडनं आभारी आहोत. आणि छान असं मस्त आम्ही सेलिब्रेशन केलं. आणि आता ना म्हणजे असं वाटतं दरवर्षी असंच ह्या पद्धतीने करावं, भारी वाटतं बघा. आणि सगळ्या एकत्र येतात, माहिती होती, ओळख होते. नाही तर आम्ही काही नाही ना खूप दिवस म्हणजे आम्ही बघितलेलंच नाही एवढं. अशा जणी मी पहिल्यांदा पाहिल्यात की माहीतसुद्धा नव्हते ह्या आपल्या समाजाचे आहेत म्हणून. आणि आमचा लोणारी समाज आहे आणि आमचा समाज जो आहे ना तर जास्त नाही बाकीच्या समाजासारखा, कमी आहे. त्यामुळे आता हळूहळू आम्ही पुढे येत आहोत, कारण आपला पण समाजाची एक ओळख व्हायला हवी, माहिती हवं. कारण लोक विचारतात तुम्ही नेमकं कोणत्या समाजाचे आहे. काही लोकांना तर असं माहीतच नाही लोणारी समाज म्हणजे नेमकं काय असतं हे सुद्धा माहीत नाही. तर त्यांना आम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. हा लोणारी म्हणजे आम्ही असंच आहे, आमची भाषा मराठी, सगळं मराठीच आहे, फक्त नाव आमचं म्हणजे असं आता काहीतरी आमचे वडिलोपार्जित व्यवसाय
कुणी म्हणायचं आमचा व्यवसाय कोळशाचा होता, कोळशाचा वगैरे करायचे, तुमचे दादा मला सांगायचे, पण तरी मला जास्त डिटेल माहीत नाही. पण मी एकदा कोणाला तरी ना सगळी डिटेल माहिती घेणार आणि मग तुम्हाला शेअर करणार आहे. कारण अपूर्ण ज्ञान अपूर्ण माहिती घेऊन शेअर करण्यात काय अर्थ नाही आहे. पूर्ण माहिती घेणार आणि मग मी तुम्हाला शेअर करेन एखाद्या ब्लॉगमध्ये. तर बघा आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं, छान असं मस्त सेलिब्रेशन केलं. आता आपल्या ताईन त्या निघाल्या होत्या कारण खूप उशीर झाला होता आणि वेळात त्यांनी खूप आम्हाला दिला होता. मग आम्ही त्या गेल्या पण त्यांना गाडीमध्ये पोहोचवण्यापर्यंत गेलो होतो. त्या गेल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्या मिळून मस्त छान असा वडापाव खायला सुरुवात केली. सोबत मस्त मसाला दूध होतं, खूप भारी वाटलं. ए बा हाय का रे, हाय हाय, लाईक करा म्हणा, लाईक करा, असं असं करा, असं ये. तर आता आमचा हा व्लॉग इथं संपणार आहे. खूप असं छान मस्त एन्जॉय केला आम्ही आणि दीदी बघा मधोमध बसली आहे आणि कारण तिला जागा नव्हती म्हणून सगळ्या बसल्या. खूप दमलो, छान एन्जॉय केला, मस्त व्हिडिओ काढले, भारी वाटलं. पुन्हा आम्ही नक्कीच असं भेटत जाऊ, छान असं सेलिब्रेशन काही करत जाऊ. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करून सांगा कसा वाटला तुम्हाला, यातलं काय आवडलं, कोणाचा उखाणा आवडला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कारण खूप सगळे एकत्र येऊ नाही का आपलं तुझं नाव घ्यायचं राहिलं. गोकुळात कृष्ण खातो चोरून जायची चित्रावांनी केली माझ्या मंगळसूत्रावर सही. काय ग घातले मंगळसूत्र, लावले कुंकू, नेसली मी साडी, लोक म्हणतात संजय रावांची माझी दिसली भारी.